नमस्कार. स्वामीश्री या युट्यूब चॅनलवर मी गणेश खाडीगावकर आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, माझा हा घामाने डबडबलेला चेहरा तुम्हाला नक्कीच लक्ष केंद्रित करेल. अहो, मीच काय, पण तुम्ही सुद्धा या उष्णतेमुळे हैराण झालेले असाल. याला कारण सुद्धा निसर्ग नसून आपणच आहोत. प्रतिवर्षी उष्णतामान पारा हा वाढतच चालला आहे. यावर्षी तर 50चं तापमान दिल्लीमध्ये क्रॉस झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. एवढंच नाही तर या उष्णतेमुळे नदी नाले पार सुकून गेलेले आहेत. पशु पक्ष्यांची, छोट्या पक्ष्यांचे सुद्धा किती हाल होत आहेत. पाण्यासाठी बिचारी वनवन फिरत आहेत. एरवी नदी नाल्यामध्ये असलेली झाडं, नदी शेजारी असलेली झाडं आपल्याला हिरवीगार दिसतात, पण आता या अवस्थेमध्ये संपूर्णतः कोरडी पडलेली आपल्याला दिसून येत आहे. हा हिरवागार निसर्ग करपत चाललेला पाहून आपलं हृदय पिळवटून निघतं. तीच अवस्था या तलावांची सुद्धा आहे. तलाव, पिण्याचं पाणी, तसंच शेतीला पाणी पुरवठा करणारे तलाव हे आता कोरडे पडत चाललेले आहेत. जलचर प्राण्यांचे तर हाल विचारूच नका. अहो, आपण कुठून तरी पाणी मागवून आपली तहान भागवू शकतो, पण या जलचर आणि वनचर प्राण्यांचं काय? माणूस म्हणून आपण विचार करायला नको का? त्यात करून माणसाची दृष्ट वृत्ती इथे सारखी जंगलतोड करत चाललेली आहे. जंगलांचे रास होतेवेळी पाहायला मिळतात. त्यात करून दुष्टवृत्ती इथेच थांबत नाही, तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आग लावण्याचे प्रकार पण होत आहेत. आणि ह्या आगीमध्ये बेचिराग झालेली ही वनं या दुष्ट लोकांना पाहायला एक आसुरी आनंद मिळतो. पण आपल्याच हाताने आपल्याच पायावर घातलेला हा दगड नाही का? बघा, ही हिरवीगार वनचर पक्षी यांचे निवास असणारी घरटी जळून गेलेली आहेत. इथे झाडं अगदी करपून गेलेली आहेत. आणि तरी सुद्धा निसर्ग आपल्याला सावली देण्यासाठी तत्पर जातेवेळी दिसतोय. हे जळलेले झाड परत त्याला अंकुर फुटून जोमाने उभं राहत आहे. खरोखरच या निसर्गाकडून आपल्याला शिकायला नको का? हे कडक उन्हाळा शरीराची लाही लाही करत आहे. उष्णतेचे दुष्परिणाम मला आपणास वेगळे सांगायला नकोच. खरं तर साधू संतांनी आपल्याला फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. मंडळी, आज आपण ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणलं पाहिजे. वृक्ष लागवड संदर्भात शासकीय योजना किंवा सामाजिक संस्थांचे संदेश आपण व्हॉट्सॲपद्वारे, यूट्यूबद्वारे वाचतो आणि फक्त फॉरवर्ड करण्याचं काम करतो, पण प्रत्यक्षात कृती आपण कधीच करत नाही. आपले वाढदिवस आपण वेगवेगळ्या प्रकारे साजरे करतो, परंतु या वाढदिवसामध्ये वृक्ष लागवडीसारखा एखादा कार्यक्रम आपण राबवला तर. म्हणून म्हणतो मंडळी की आपण फक्त फोटो काढण्यापुरते वृक्ष लागवड करायची नाही. आज कित्येक समाज संघटना आहेत, त्या पुढे येत आहेत, पण बरेचसे लोक केवळ फोटोग्राफीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड करतेवेळी दिसतात, पण त्याची जोपासना करण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. मग असे न करता आपण कटाक्षाने वृक्ष लागवड केली पाहिजे. प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. आणि जर आपण वृक्ष लागवड केली तर निश्चितपणे निसर्ग आपल्याला चांगला प्रतिसाद देईल आणि या उष्णतेवर आपण नक्कीच मात मिळवू शकतो, चांगला पाऊस पडू शकतो आणि निसर्गाचा समतोल आपण राखू शकतो. मित्रांनो,
आपल्या अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आले असतील. कोणती झाडं लावावी, कुठे लावावी, कशी लावावी, जगवावीत कशी, अनेक प्रश्न आले असतील. परंतु या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओत देणार आहे. पण आज आपण इथेच थांबूया आणि आज मनाशी निश्चय करूया की मला झाडं लावायची आहे, मला झाडं जोपासायची आहे आणि मला झाडं जगवायची आहे. धन्यवाद.